तुम्हाला माहिती आहे, आधीच्या काळात अकोलावरून 34 किलोमीटर दूर लुटेरांनी लूट सुरू केली तेव्हा या गावातील लोकांनी 3 माणसा एवढा खोल खड्डा करून धान्य लपवलं होतं. नमस्कार. देवरी हे एक छोटेसे आध्यात्मिक आणि प्राचीन गाव आहे जे महाराष्ट्रातील विदर्भात पांढऱ्या मातीच्या उंचवट्यावर वसलेले आहे. इथे श्रीकृष्ण रुक्मिणी सोबत थांबले होते. त्यांच्या आठवणीत इथे एक प्राचीन कृष्ण मंदिर आहे. काही ठिकाणी नागा साधूंची उपस्थिती दर्शवते की हे त्यांच्या आराध्याचे ठिकाण आहे, म्हणजेच साक्षात शिवशंकरांची उपस्थिती इथे अनुभवता येते. इथेच पंचमुखी प्राचीन शिवमंदिर आहे जिथे दरवर्षी लोटांगण यात्रा भरते. येथील श्रद्धेबरोबर येथील लोकही निर्मळ स्वच्छ मनाचे आहेत. याचे प्रमाण येथील लोकांनी तेव्हा दिले जेव्हा धान्याची लूट करणाऱ्या लुटारूंनी विदर्भात लुटालूट केली. तेव्हा त्यांच्यापासून धान्य लपवण्यासाठी या गावाने एक वेगळी युक्ती वापरली आणि 20 फूट खोल धान्य कोठार तयार करून त्यात धान्य लपवले. आणि हेच धान्य त्यांनी नंतर तहसीलला स्वस्त दरात विकले, जेणेकरून धान्याअभावी कोणीही उपाशी राहू नये.